नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणे मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत महाराष्ट्र राज्यामध्ये यावर्षी किती MBBS च्या सीट वाढण्याची शक्यता आहे, त्याचबरोबर गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर कशा प्रकारचे अपडेट आहेत याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या WhatsAppवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे। पेड काउन्सिलिंग सर्व्हिससाठी आमचे 2 ऑफिशियल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याचबरोबर आमचा ॲड्रेस सुद्धा दिलेला आहे। व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। व्हिडिओचा विषय आहे MBBS हाऊ मेनी सीट्स कॅन इन्क्रीज। 2025 मध्ये MBBS च्या यावर्षी किती सीट वाढू शकतात याविषयी डिटेल डिस्कशन पाहणार आहोत। त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्याच्या किती सीट वाढू शकतात, त्याचबरोबर प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्याच्या किती सीट वाढू शकतात आणि कोणत्या कॉलेजच्या वाढू शकतात, त्याचबरोबर डीम युनिव्हर्सिटी त्यांच्या किती सीट वाढू शकतात आणि कोणत्या कॉलेजच्या सीट वाढू शकतात याविषयी आपण डिटेल पाहणार आहोत। सीट जर वाढल्या तर कट ऑफवर त्याचा परिणाम होतो। जेवढ्या सीट जास्त असतील तेवढ्या कट ऑफ थोडासा कमी येतो। त्यामुळे यावर्षी कट ऑफ कमी होण्यासाठी जो फॅक्टर महत्त्वाचा आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये किती सीट MBBS च्या वाढू शकतात, एक एक आपण पाहूयात। सुरुवात करूयात। आता आपण पाहूयात की महाराष्ट्र राज्यामध्ये करंट स्टेटस कशा प्रकारे आहे सीटचा MBBS च्या बाबतीत, ते थोडक्यात समजून घेऊयात, म्हणजे पुढील विषय आपल्यासाठी आणखी सोपा होऊन जातो। गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचा जर विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये सध्याच्या घडीला 5850 सीट आहेत। त्यापैकी 4941 सीट स्टेट कोट्याच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत आणि 909 सीट ज्या आहेत त्या ऑल इंडिया कोट्यासाठी त्या ठिकाणी गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये 3220 सीट सध्याच्या घडीला आहेत। स्टेट कोट्या अंतर्गत प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या सीट भरल्या जातात। या ठिकाणी प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजसाठी ऑल इंडिया कोटा त्या ठिकाणी नाही, पूर्ण ज्या काही प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट आहेत त्या स्टेटमधल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत। 2 भागामध्ये त्याची विभागणी आहे, मेरिटवर ॲडमिशन प्लस त्याच्यामध्ये मॅनेजमेंटच्या सुद्धा सीट येतात। डीम युनिव्हर्सिटीचा जर विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 2500 सीट आत्ता आहेत। महाराष्ट्र राज्यामध्ये एक एम्स आहे नागपूर या ठिकाणी, त्याच्या 125 सीट, आर्म फोर्स मेडिकल कॉलेज पुणे याच्यात 150 सीट। म्हणजेच हे जे काही 3 कॉलेजेस आहेत खालचे, याची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंट तर्फे कंडक्ट केली जाते MCCच्या वेबसाईटवरून। म्हणजेच खालचे हे तिन्ही प्रकारचे जे कॉलेज आहेत, डीम आहे, एम्स नागपूर आहे, आर्म फोर्स मेडिकल कॉलेज आहे, याच्या 100% सीट या सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत भरल्या जातात। इथे स्टेट कोट्यासाठी कसल्याही प्रकारचं रिझर्वेशन नाही। इथे डोमासेलेस काउन्सिलिंग प्रक्रिया आपण ज्याला म्हणतो, याच्यामध्ये ऑल इंडियामधून प्रत्येक विद्यार्थी भाग घेऊ शकतो। परंतु वरचे 2 प्रकारातले जे कॉलेज आहेत, गव्हर्नमेंट MBBS कॉलेज, प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेज, इथे मात्र स्टेटच्या विद्यार्थ्यांना जास्तीच्या सीट राखीव ठेवल्या जातात, ज्याला आपण 85% स्टेट कोटा काउन्सिलिंग प्रक्रिया असं म्हणतो। जर आपण टोटल सीटचा जर विचार केला तर सध्याच्या घडीला महाराष्ट्र राज्यामध्ये ह्या सगळ्या कॉलेजेसच्या मिळून 11845 सीट सध्याच्या घडीला महाराष्ट्र राज्यामध्ये असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आता आपण पाहूयात की 2024ला महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आलेले होते, नव्याने सुरू झालेले होते, ती जवळपास 10 गव्हर्नमेंट कॉलेज मागच्या वर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू झालेले होते। ही त्याची यादी आहे। GMC गडचिरोली, GMC अंबरनाथ, GMC अमरावती, GMC भंडारा, GMC बुलढाणा, GMC हिंगोली, GMC जालना, GMC नालंदा नगर चिखली रोड, GMC वाशिम, त्याचबरोबर GMC GT हॉस्पिटल मुंबई, GMC नाशिक, अशा प्रकारे एकूण 10 एकदम कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये नव्याने मागच्या वर्षी सुरू झालेले होते। म्हणजेच एकाच वेळी 10 कॉलेज गव्हर्नमेंटचे सुरू होण्याची मागच्या वर्षीची पहिलीच वेळ होती। मागच्या वर्षी मेरिट थोडंसं हाय होतं, नीटचा पेपर लीक वगैरे सगळं प्रकरण, त्याच्यामध्ये मेरिट थोडंसं हाय गेलेलं होतं। एकदम एवढे कॉलेज आल्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही विद्यार्थी होते स्टेट कोट्याचे त्यांना थोडासा दिलासा त्या ठिकाणी मिळालेला होता। आता वाढू किती शकतात गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये 2025 मध्ये, किंवा जे ऑलरेडी कॉलेजेस आहेत 2024 पर्यंतचे, यांच्या सीटमध्ये किती वाढ होऊ शकते ते आपण पाहूयात। 2025 मध्ये कोणतं कॉलेज येऊ शकतं याविषयी शासनाच्या जेवढ्या वेबसाईट आहेत तेवढ्या आपण चेक केलेल्या आहेत। त्याच्यावर सध्याच्या घडीला नवीन गव्हर्नमेंट कॉलेजेस विषयी कसल्याही प्रकारचं अधिकृत अपडेट आपल्याला पाहायला मिळत नाही।
परंतु जे एक्झिस्टिंग कॉलेज आहेत म्हणजे 2024 पर्यंत जे काही 41 कॉलेजेस आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट MBBSचे, त्याच्यामध्ये ह्या 2 कॉलेजच्या 50-50 सीट वाढण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. एक आहे GMC अँड GT हॉस्पिटल मुंबई, यांच्या 50 सीट सध्याच्या घडीला आहेत. यावर्षी याच्यामध्ये आणखी 50 सीटची वाढ होऊन हे कॉलेज सुद्धा 100 सीटचं होऊ शकतं. आणि दुसरं आहे GMC नाशिक, यांच्या पण 50 सीट आहे सध्याच्या घडीला. याच्यामध्ये 50 सीट ॲड होऊन या ठिकाणी याच्या सुद्धा 100 सीट होऊ शकतात. कारण महाराष्ट्र राज्यामध्ये हे 2च GMC अशा आहेत ज्यांच्या सीट इतक्या कमी आहेत. बाकी सगळ्या कॉलेजेसच्या सीट जर तुम्ही चेक केल्या तर 100+ सीट त्या ठिकाणी आहेत. मागच्या वर्षी थोडंसं घाई गडबडीमध्ये काही त्रुटी राहिल्यामुळे यांना 50-50 सीटचीच मान्यता मिळालेली होती. यावर्षी मात्र ते कव्हर होऊन या ठिकाणी यांच्या सुद्धा 100 सीट या ठिकाणी होऊ शकतात. त्यामुळे गव्हर्नमेंटच्या 100 सीट यावर्षी नक्कीच या 2 कॉलेजच्या मिळून वाढण्याच्या शक्यता आहे. नवीन कॉलेजेस विषयी सध्या महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर कसल्याही प्रकारचे अपडेट नाही. आल्यानंतर आपण या यूट्यूब चॅनलद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारच आहोत. पुढचा स्लॉट आहे 2024 न्यूली ॲडेड प्रायव्हेट MBBS कॉलेज, म्हणजे प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज. मागच्या वर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये एक सुरू झालेलं होतं, RK दमानी मेडिकल कॉलेज अँड श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी. याला सुद्धा मागच्या वर्षी 50 सीटचीच मान्यता दिलेली होती आणि एक कॉलेज प्रपोज किंवा पोस्टपोन झालेली आहे ज्याची मान्यता, याची चर्चा मागच्या वर्षी सुरू झालेली होती. आयडियल मेडिकल कॉलेज अँड जनरल हॉस्पिटल पालघर वाडा या ठिकाणचे हे कॉलेज आहे. त्यांचा सध्याचा एक BMSचा कॅम्पस आहे. यांना MBBS कॉलेजची मान्यता मिळेल अशी चर्चा होती, परंतु मागच्या वर्षी या कॉलेजला मान्यता मिळालेली नाही. परंतु एका कॉलेजला या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे, RK दमानी मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर. यांना 50 सीटची मान्यता मिळालेली होती. याच्यामध्ये सुद्धा 50 सीट यावर्षी वाढू शकतात आणि यांचं टोटल सुद्धा 100 सीटपर्यंत यावर्षी जाऊ शकतं. म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये जे गव्हर्नमेंटचे 2 कॉलेजेस आहेत त्याच्या 50-50 सीट आणि एक प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्याच्या 50 सीटला मान्यता मिळाली होती. यांचे आणखी ॲडिशनल 50-50 वाढवून यांच्या सीट 100 करण्याचा प्रयत्न शासन या ठिकाणी करू शकतं. म्हणजेच एकूण 150 सीट इथपर्यंत वाढताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढे जाऊया. 2024 न्यूली ॲडेड डीम्ड MBBS कॉलेज, म्हणजे एक डीम युनिव्हर्सिटी सुद्धा मागच्या वर्षी सुरू झालेली होती MGM ग्रुपची, MGM नेरूळ. यांना सुद्धा 50 सीटचीच मान्यता त्या ठिकाणी दिलेली होती. यांच्या यावर्षी 150 सीट वाढून हे 200 सीटपर्यंत जाण्याची शक्यता आहे. कारण बाकी महाराष्ट्र राज्यातील डीम युनिव्हर्सिटीचा जर आपण विचार केला तर जवळपास 200च्या आसपास त्यांच्या सीट आहेत. यांना मागच्या वर्षी नवीन असल्यामुळं 50 सीटचीच मान्यता मिळालेली होती. यावर्षी याच्यात 150 सीटची भर पडून हे 200 सीटपर्यंत जाण्याची शक्यता आहे. म्हणजे जवळपास महाराष्ट्र राज्यामध्ये 250 सीट तरी या जुन्या कॉलेजेसच्याच वाढण्याची शक्यता आहे. आणखी याच्यामध्ये जसं जसं नीटचा रिझल्ट येईल, प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, महाराष्ट्र राज्यामध्ये काही ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेज, काही जिल्ह्यामध्ये अद्याप गव्हर्नमेंट कॉलेज नाही. उदाहरणार्थ नगर जिल्ह्यामध्ये अद्याप एकही गव्हर्नमेंटचं MBBS कॉलेज नाही. या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेजेसचा विचार होऊ शकतो. प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये 2-3 तरी प्रपोज आहेत. मी एक सांगितल्याप्रमाणे पालघरचं कॉलेज आहे, त्याच्यानंतर आणखी एक कॉलेज जे आहे अकोला या ठिकाणी सुरू होईल अशा प्रकारच्या सुद्धा चर्चा होत्या. त्याला सुद्धा मागच्या वर्षी मान्यता मिळाली नाही. हे 2 त्याच्यामध्ये समाविष्ट यावर्षी होऊ शकतात. त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये यावर्षी सुद्धा MBBSच्या सीट वाढण्याच्या शक्यता आपल्याला पाहायला मिळतात. MBBSच्या सीट यावर्षी सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये वाढू शकतात. येणाऱ्या काळामध्ये जसं जसं काही शासनाचे GR येतील, अपडेट येतील, न्यूज वेबसाईटवर काही माहिती येईल ते आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारच आहोत. चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन होऊ शकता. त्याचबरोबर पेड काउन्सिलिंग सर्व्हिससाठी आमचे 2च अधिकृत नंबर आहेत जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचबरोबर स्क्रीनवर दिलेले आहेत. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.